माता की जय, भारत माता की जय। भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष आदरणीय रविभाऊ देखील या ठिकाणी गेले, त्यांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय रविभाऊंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा या ठिकाणी होईल। सर्वात आधी आपल्या भारतीय सगळ्यांनी शांतता राखा। भारत माता की जय, भारत माता की जय। सगळ्यात आधी आपले माजी क्रिकेटपटू आदरणीय केदारजी जाधव यांचा या ठिकाणी बावनकुळे साहेब आणि रविभाऊंना विनंती करतो, सगळ्यांनी खाली बसा प्लीज। आदरणीय बावनकुळे साहेब आणि रविभाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रवेश द्यावा। केदारजी जाधव यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो। जोरदार टाळ्यांनी आजपर्यंत क्रिकेटचं मैदान गाजवलं आणि भारतीय जनता पार्टीचं राजकीय मैदान गाजवण्यासाठी केदारजी भारतीय जनता पार्टीत आलेले, त्यांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि केदारजींना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करतो आणि देशामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने जी काही विकासाच्या मुद्द्यावर राजकारण चालू ठेवलेलं आहे त्याच्यात मला माझा खारीचा वाटा उचलायचा आहे आणि याच उद्देशाने मी आज इथे बावनकुळे साहेबांच्या हातून आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या हातून पक्षात प्रवेश केलाय आणि तुमच्या सगळ्यांचं समर्थन असेल नेहमी आणि पक्षासाठी जे काय पडेल त्याची करण्याची नेहमी तयारी असेल, एवढंच बोलतो। धन्यवाद। धन्यवाद केदारजी। आजपर्यंत भारताचं नाव तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून कमवलं, आता भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। जसा क्रिकेटचा आखाडा गाजवला तसा राजकीय आखाडा देखील आपण गाजवाल यासाठी शुभेच्छा। आदरणीय अशोकरावजी चव्हाण देखील या ठिकाणी उपस्थित आले, मनापासून स्वागत करतो। यानंतर अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रवेश कराडमधील होणार आहे। अब्दुल बाबा भोसलेजी यांच्या नेतृत्वामध्ये पृथ्वी बाबा यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा समर्थकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय। माननीय शंकररावजी चांदे आप्पा माजी सभापती शिक्षण व नियोजन सभापती मलकापूर नगरपालिका यांना विनंती करतो की त्यांनी प्रवेशासाठी व्यासपीठावर यावं। आदरणीय बावनकुळे साहेब आणि रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होईल। माननीय प्रशांतजी चांदे माजी नियोजन सभापती नगरसेवक मलकापूर, आदरणीय शंकरराव चांदे आप्पा यांचं या ठिकाणी मनापासून